अकोला ते मलकापूरकडे जाणाऱ्या बसमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे। अकोला येथील मुख्य बस स्थानकावरून मलकापूर डेपोची बस मलकापूरकडे निघाली असताना मंगरुळपीर तालुक्यातील चिंचोळा येथील रहिवासी एकनाथ तात्या पवार हे वयोवृद्ध प्रवासी बसमध्ये चढले होते। बस स्थानकातून बाहेर पडताच एकनाथ पवार अचानक त्यांच्या सीटवर कोसळले। यावेळी बस वाहकाने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच बस खदान पोलीस स्टेशन येथे नेण्यात आली। पोलिसांनी तात्काळ संबंधितांना सर्वोपचार रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला। त्यानुसार बस पुन्हा रुग्णालयात नेण्यात आली। तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर एकनाथ पवार यांना मृत घोषित केले। या घटनेमुळे बस स्थानकात परिसरात एकच खळबळ उडाली असून या संदर्भात बस वाहक आणि एका प्रवाशाने माहिती दिली आहे। मलकापूर डेपो की आमची अकोला मलकापूर गाडी निघाली होती। गाडी ही मलकापूर डेपोची आहे। ती अकोल्याहून मलकापूरला निघाली 12:15 दरम्यान। तेवढ्यात मी म्हणजे आमची बस स्टँडमधून निघत असताना अचानक ते आजोबा माझ्या समोरच्या सीटवर बसलेले होते आणि ते अचानक असे बसता बसता कोसळले। मग त्यांच्या शेजारची एक लेडीज बसलेली होती। त्यांनी मला सांगितलं की त्या आबांना काहीतरी होत आहे। मग आम्ही तेवढ्यात थांबलो आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला। ते काही उठले नाही। त्यांना कांदा वगैरे असं तोंडाला वगैरे लावलं, पण ते काही जमलं नाही त्यांचं। मग आम्ही गाडी सिंधी कॉलनीमधील पोलीस स्टेशनमध्ये नेली आणि तिथे पोलीस बोलले की बा तुम्ही सरकारी दवाखान्यात घेऊन जा। मग इथे आणले। इथली प्रोसिजर आता कंप्लीट केली। गाडी मलकापूर डेपोची।